मंडळींनो, ही निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन पडलेली आहे। बऱ्याच लोकांनी आडेवेडे घेतले। संजय दादा हे काय पाकिस्तानात आलेले नाहीत, शिरोळ तालुक्याचे नेते आहेत। संजय दादांनी या तालुक्यामध्ये लोकसभा लढवली, त्यावेळेला 58,000 मतं संजय दादांना मिळालेली होती। संजय दादांनी या तालुक्यामध्ये अनेक आमच्यासारखे कार्यकर्ते उभे केलेले आहेत। त्यावेळेला भाजप शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घ्यायला कोण तयार नव्हतं। त्यावेळेला संजय दादांनी या भारतीय जनता पक्षाचा आणि शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतलेला होता। काही लोक स्वतःला या तालुक्याचा अंधन असल्यासारखं समजायला लागलेले आहेत की मी म्हणेल ती पूर्व दिशा, परंतु लक्षात ठेवावं, ज्यांना ज्यांना आम्ही खासदार केलं, ज्यांना आम्ही आमदार केलं, याच भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून श्रीमंतातल्या श्रीमंत कार्यकर्त्यापर्यंत यांच्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे। या तालुक्यामध्ये या खासदारांसाठी आणि या आमदारांसाठी 20-20 सभा आम्ही रस्त्यावर उतरून सावकारांनी आम्ही घेतलेले आहेत। त्यावेळी आमदार खासदार झालेले आहेत। त्यामुळं भारतीय जनता पक्षाला कमी समजण्याचं कुणी पाप करू नका। येणाऱ्या काळात सगळ्यांच्या घड्या ढासळल्या जातील। त्यामुळं या जिल्हा परिषद मतदारसंघात कुणी सांगायला लागलेलं आहे काय होईल, हे निवडून येणार नाहीत। इथं कुणाच्या भविष्याची आणि पोपटाची गरज नाही। सगळेजण आम्ही या मतदारसंघात मी 2 वेळा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेली आहे। इथली जनता काय विकाऊ नाही आणि इथल्या सामान्यातला सामान्य माणूस हा विद्रोही आहे। माझ्यासारख्याला 6-6 हजार मतं टाकलेला हा दत्तवाड मतदारसंघ आहे। त्यामुळं कुणी असं डोक्यात घेऊ नका, जोरदार प्रचार करा आणि येत्या 9 तारखेला आपण दाखवून देऊया या दत्तवाडमध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही। परत आणि आपण बोलत राहू। प्रचार शुभारंभ